afternoon, everyone. Our today's lecture is on the 2 watt meter method. Connection for 2 watt meter method and the 1 watt meter method is little bit different from each other. So firstly, आपण 1 watt meter method चे connection बघणार. त्याचे equation note करणार. After that, we can go towards the 2 watt meter method. Firstly, watt meter has a 4 terminal. This one is the symbol for watt meter. हा काय वॅटमीटरचा सिम्बॉल आहे. This uppermost coil is the current coil and this lowermost coil is the pressure coil. The current coil has a two terminals, M and A, and the pressure coil has a two terminals, C and V. That means overall wattmeter has a four terminal, M, L, C, V. हे क्लिअर आहे सर्वांना? वॅटमीटरला किती टर्मिनल्स असतात? टेल मी फ्रॉम युअर साइड. Two Four terminals. Four terminals. M, L, C, V. M and L is for the your current coil. C and V for your pressure. Your coil is the name काय? Which one is coil? Current coil. कुठली coil आहे? Current coil. करंट कॉइल. आणि जी लास्ट कॉइल ही कुठली आहे? प्रेशर कॉइल. कुठली कॉइल आहे? Pressure coil. प्रेशर कॉइल. देन आता आपल्याला बघायचे वॅटमीटर 1 वॅटमीटर मेथडचे कनेक्शन. स्टार्टिंगला आपण 1 वॅटमीटर मेथडचे जे काही कनेक्शन आहे ते सिंगल लोड साठी बघूया. म्हणजे सिंगल फेजचा सप्लाय असेल तर दिस इज अ फेज पॉइंट अँड दिस इज अ न्यूट्रल. सिंगल फेजचा हा फेज आहे आणि हा न्यूट्रल. देन फेजचा पॉइंट हा ऑलवेज वॅटमीटरची जी करंट कॉइल असते त्याच्या एम टर्मिनलला असतो. मग मी इथे काय करणार आहे? वॅटमीटरचे कनेक्शन ड्रॉ करून देते. आणि तुमची प्रेशर कॉइल असतात. दोन कॉइल आपण ड्रॉ केले. फेज आला आहे वॅटमीटरच्या इथे एम टर्मिनल आहे त्याला कनेक्ट केला. वॅटमीटरचं सेकंड टर्मिनल आहे एल टर्मिनल ते डायरेक्टली इथे लोडला कनेक्ट असतात. लोडच्या सिरीज मध्ये करंट कॉइल ऑलवेज कनेक्टेड असते. देन neutral of the supply and neutral of the load is connected to each other. Then M टर्मिनल पासून पॉइंट घेतला तो डायरेक्टली प्रेशर कॉइलला कनेक्ट केला आणि ते कुठला पॉइंट आहे तुमचा C. That means M and C point get short circuited आणि इथे आहे तुमचा वॅटमीटरचा V टर्मिनल. V टर्मिनल हा आपण न्यूट्रलला डायरेक्टली कनेक्ट केला इथे. हे झाले तुमचे सिंगल फेज सप्लायच्या वॅटमीटरचे कनेक्शन. समजले सर्वांना? मेन that is the M terminal connected to phase, L terminal connected to load, M and C get short circuited, and B terminal connected to neutral, and neutral again connected to your supply. Clear? कनेक्शन सर्वांना समजले? पार्टिसिपंट रिप्लाय करा. कनेक्शन समजले का सर्वांना? Yes, ma'am. देन आता आपल्याला याच्यावरनं डब्ल्यू ची रिडिंग इक्वेशन द्यायची. डब्ल्यू इज इक्वल टू करंट फ्लोइंग थ्रू द करंट कॉइल. यामधनं करंट हा जो काही फ्लो होतो करंट कॉइल मध्ये त्याला आपण आय एल असं नोटेशन देऊ शकतो किंवा आय सी असं नोटेशन देऊ शकतो. सपोज आपण त्याला आय सी म्हणजे करंट कॉइल मधनं फ्लो होणारा करंट ही नोटेशन. आणि व्होल्टेज अक्रॉस दिस प्रेशर कॉइल म्हणजे आपल्याला इथलं व्होल्टेज आपल्याला नोट करायचं. फेज आणि न्यूट्रल म्हणजे इथपासून ते एवढं जे काही व्होल्टेज आहे आपल्याला नोट करायचं. म्हणजे नोटेशन घेतलं व्ही सपोज पीसी दॅट इज द प्रेशर कॉइल. जेवढं व्होल्टेज प्रेशर कॉइल सेन्स करेल ते व्होल्टेज अक्रॉस इथे भेटणारे प्रेशर कॉइल आणि जेवढा करंट कॉइल मधनं करंट फ्लो होईल तेवढं आपण आय सी इथे नोट. मग पॉवरचं इक्वेशन काय असतं? पी इज इक्वल टू व्ही आय कॉस फाय.
P is equal to V into I into cos phi. ही इक्वेशन आहे. यात आपल्याला फक्त ह्या व्हॅल्यू काय करायचे रिप्रेझेंट करायचे. व्होल्टेजची V ची व्हॅल्यू VPC अशी मी इथे नोट केली. करंटची जी काही व्हॅल्यू ती IC अशी घेतली इंटू IC इंटू cos as it is in bracket. फाय म्हणजे काय? ह्या दोघांमधला अँगल असतो. VPC अँगल IPC. पॉवर फॅक्टरची डेफिनेशन काय आहे? कोसाइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. VPC at an angle IC झालं तुमचं 1 वॅटमीटर मेथड जी काही आपण पॉवर कॅल्क्युलेट करतो त्याचं इक्वेशन. समजले सर्वांना? इक्वेशन कसं नोट केलं ते? येस मॅम. ओके. आता आपल्याला बघायचंय मेजरमेंट ऑफ पॉवर इन थ्री फेज AC सर्किट. थ्री फेज मध्ये आपल्याला पॉवर कशी मेजर होती ते बघायचं. हे सिंगल फेजचं सर्किट होतं. आता आपल्याला हे थ्री फेज साठी बघायचंय. Again, there is a three meter, 1 watt meter, 2 watt meter, and 3 watt meter. That balance unbalanced load जसं आपण सकाळी बघितलं त्या कंडिशन्स असतील. The power करण्याच्या 3 methods. 1 watt meter method, 2 watt meter method, and 3 watt meter method. आता firstly 1 watt meter method चे कनेक्शन तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. स्टार कनेक्टेड लोड आपण घेऊया आणि फर्स्टली फक्त लोडचे पॉईंट इथे ड्रॉ करून घेऊ. स्टार कनेक्टेड सपोज बॅलन्स लोड आपण थ्री फेजचा ड्रॉ केला. हा Z1 आहे म्हणजे लोड 1 आहे. Z1 इज इक्वल टू त्याचं इक्वेशन असतं R प्लस J XC. आपण काय पण घेऊ शकतो, XC घेऊ शकतो किंवा XL घेऊ शकतो. देन सेकंड फेज ड्रॉ केला इकडे आपण. सपोज इथे तुमचा बी फेज घेतला आणि हा तिसरा वाय फेज इकडे लोडचा ड्रॉ करून घेतला. स्टार कनेक्टेड थ्री फेजचा लोड मी इथे फक्त ड्रॉ केलेला आहे पहिल्या फेजचा. आता आपल्याला ना कनेक्शन्स प्रोव्हाइड करायचे. आर फेज सप्लायचा इथनं आर फेज घेतला, त्याच्यात आर फेज मध्ये आपल्याला वॅटमीटर कनेक्ट करायचं आहे. म्हणून मी तर काय ड्रॉ केली, पहिले करंट कॉइल ड्रॉ केली आणि ती लोडच्या सिरीज मध्ये ती परत कनेक्ट करून दिली. त्यानंतर आता प्रेशर कॉइल मी ते डायरेक्टली कनेक्ट केली म्हणजे ड्रॉ केली आणि आता आपल्याला याचे कनेक्शन ह्या टोटल सर्किट डायग्राम मध्ये कनेक्ट करायचे. LCB 4 टर्मिनलचे नेम वॅटमीटरचे आपण इथे देऊन घेऊ. सांगा इथे कुठलं टर्मिनल येईल? M. या टर्मिनलचं नेम सांगा इथे कुठलं येईल? कुठलं येईल मॅम एल. टर्मिनल? व्हेरी गुड. इथे कोणतं टर्मिनल आहे वॅटमीटरचं? सी. V. आणि इथे असतं तुमचा V. M आणि C आपण शॉर्ट करून घेतो कनेक्शन. आता V चा पॉइंट आपल्याला 1 वॅटमीटर मेथड असेल तर ते आपण डायरेक्टली इथे न्यूट्रलला कनेक्ट करतो. हा V चा पॉइंट मी घेतला आणि डायरेक्ट इथे लोडच्या न्यूट्रलला कनेक्ट करतो. ठीक आहे, इथपर्यंत कनेक्शन समजले? काय केले? M आणि C शॉर्ट केला, L लोडला कनेक्ट केला आणि V डायरेक्टली इथे तुमचा हा न्यूट्रलचा कॉमन पॉइंट आहे लोडचा, त्याला कनेक्ट करून दिला. त्यानंतर आता आपण Y फेज आहे आपल्याला सपोज इथे सगळ्यांनी नोटीस R फेज, Y फेज,
Last one is the B phase. R व्हॅल्यू नोटेशन घेतलं Y चे Y ला आणि B चे B ला कनेक्शन आपल्याला काही मध्ये पुन्हा तुमचा B फेज डायरेक्टली आला आहे इथे कनेक्ट झाला Y फेज घेतला तुम्ही नंबर टाकला का तर आपलं शॉर्ट सर्किट व्हायला डायग्राम इलेक्ट्रिकल वापर क्रॉस जर एखादी ते शॉर्ट झालेली क्रॉसिंग ओव्हर करण्यासाठी आपण जम्पर टाकतो इथं काहीतरी वायरला आपण जम्पर टाकून ती कॅरी करतो जम्पर टाकून आणि ही इकडे आपण डायरेक्टली वाय फेजला कनेक्ट करून दिली वाय फेज आहे इथे हा तुमचा बी फेज आहे आणि इकडे आर फेज It is a connection of one wattmeter motor or star connected load. क्लिअर कनेक्शन समजले का सर्वांना कशी केलेली ते येस मॅम आता याच्यावरून आपल्याला परत इक्वेशन डब्ल्यू चं कनेक्ट लक्षात ठेवायचं डब्ल्यू ज्या फेजला कनेक्टेड आहे किंवा ज्या फेज मध्ये कनेक्टेड आहे तिथलाच करंट कन्सिडर करायचा आणि त्याच्याच अक्रॉसचं व्होल्टेज कन्सिडर करायचं इथे कुठल्या फेज मध्ये कुठला फेज आहे हा मॅम आर दिसतंय ना आर आर फेज आर फेजच्या करंट आर फेज मध्ये करंट कॉइल कनेक्ट केली मग यातनं फ्लो होणारा करंट आपण आय आर करंटचे नोटेशन पण देऊन घेऊ प्रत्येक फेजचे आय आर इथे काय येईल मग आय वाय आणि लास्टला काय येईल मग इथे आय बी आय बी इथे करंट कॉइल मधून फ्लो होणारा करंट आय आर मग इज इक्वल टू सपोज आय आर घेतलं इक्वेशन आपण पॉवरचं लिहिते आय आर इंटू व्होल्टेज मेजर करायचे प्रेशर कॉइल करते व्होल्टेज मग फर्स्ट पॉईंट तुमचा आर फेजला आहे आणि सेकंड न्यूट्रलला आहे म्हणजे इक्वेशन काय येईल मग व्ही आर एन व्ही आर एन का घेतलं फेज व्होल्टेज the whole pressure coil is connected in between R phase and neutral म्हणून VRN असं व्होल्टेज घेतलं इंटू कॉस ऑफ या दोघांमधला अँगल कॉस ऑफ इन ब्रॅकेट आय आर at an angle VRN VRN क्लिअर येस मॅम समजलं का इक्वेशन कसं नोट केलं येस मॅम ओके Then this is a one wattmeter method for the star connected load. आता one wattmeter method चे काहीतरी डिसएडव्हान्टेज आहे का आपण जर ही one wattmeter मेथड यूज केली तर त्याचे काही ड्रॉबॅक्स आहे त्यामुळे मग two wattmeter मेथड ही आपण इन्व्हेंट केली किंवा two wattmeter मेथडला आपण प्रेफर करतो तर फर्स्ट डिसएडव्हान्टेज काय वन वॅटमीटर मेथड ही फक्त बॅलन्स लोडला ऍप्लिकेबल बॅलन्स लोडलाच काय ऍप्लिकेबल आहे सपोज आता हे वॅटमीटर तुमचं आर फेज मध्ये कनेक्टेड प्रत्येक फेजवर इक्वल लोड असेल म्हणजे इथे सपोज तुमचं 3 किलोवॅटचा लोड आहे सेम परत इथे पण 3 किलोवॅटचा आहे आणि इथे पण 3 किलोवॅटचा लोड तर
एकच वॅटमीटरने जी रिडिंग दाखवली त्याला मल्टिप्लाय बाय 3 करून आपण टोटल पॉवर मेजर करू शकतो. म्हणजे टोटल पॉवर पीटी काय येईल इज इक्वल टू 3 into W1. पण आपण 3 कुठल्या केस मध्ये घेऊ शकतो ज्यावेळेस त्याच्यावर बॅलन्स लोड असेल. 3 into इथे 3 किलोवॅट आहे तर त्यावेळेस जेवढी पॉवर याने मेजर केली ते सेम वॅटमीटर आपण वाय फेज मध्ये आणि बी फेज मध्ये कनेक्ट केलं तरी व्हॅल्यू सेमच येणार. ओव्हरऑल जे काही आपण पॉवर घेतो ते 3 into W1 करून घेतो. कोणत्या केस मध्ये बॅलन्स लोड. पण सपोज जर अनबॅलन्स असेल इथे 3 किलोवॅट आणि इथे 4 किलोवॅट अशी जर पॉवर असते ऑब्विसली पॉवर मेजर केली तर ती वेगळी वेगळी येणार. त्यामुळे आपण हे सेम असं इक्वेशन लिहू शकत नाही. म्हणून ही वन वॅटमीटर मेथड ही फक्त बॅलन्स लोडलाच ऍप्लिकेबल. हा त्याचा मेन डिसएडव्हान्टेज. कळालं का? मेन डिसएडव्हान्टेज Yes, काय ma'am. आहे? बरं. त्याच्यानंतर पुढचा स्टार कनेक्टेड लोड असेल तर वॅटमीटर कनेक्शन साठी न्यूट्रलचा पॉइंट हा इसेन्शियल. जर सपोज इथे न्यूट्रलचा पॉइंटच नसला तर आपण हे टर्मिनल कनेक्ट नाही करू शकत. त्यामुळे वन वॅटमीटर मेथडचा हा मेन पॉइंट आहे का जर तुम्हाला वन वॅटमीटर कनेक्ट करायचं असेल तर न्यूट्रल पॉइंट असणं हा आवश्यक आहे. म्हणजे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. जर तसं नसेल तर आपण तिथे कनेक्शन करू शकतो. ठीक आहे. हे दोन डिसएडव्हान्टेज आहे. मग त्यावरती ऑप्शन म्हणजे काय आला की तुमचा 2 वॅटमीटर मेथड ही इम्प्लिमेंट झाली. तुम्ही आता 2 वॅटमीटर साठी मेथड साठी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवते. त्याचं एक छोटंसं डेरिवेशन आहे ते बघायचंय आणि आपण न्यूमेरिकल बघणार. Then our next point is the measurement of power using 2 wattmeter method. So already 2 wattmeter method सकाळी तुम्हाला मी सांगितलेली सगळ्यांना फॅमिलियर आहे. आता आपण त्याचे 1 to 1 कनेक्शन बघणार आहे की डायग्राम कसे ड्रॉ करायचे असते. Firstly R phase, then Y phase, and last one is and B. आता आपण काय करणार आहे R phase मध्ये कनेक्ट करणार करंट कॉइलचा एक टर्मिनल आणि एज. सेकंडली वाय फेज मध्ये आपण फेजला घेऊया. सकाळी जी डायग्राम घेतली त्याचप्रमाणे इथे पण आपण कनेक्शन त्याचे सेम वेने घेऊ. ठीक आहे. वाय फेज मध्ये सेकंड वॅटमीटर इज कनेक्टेड वाय फेज करंट कॉइल ड्रॉ करून घेतली. आता पुढचे चेंजेस काय आहे की आपल्याला प्रेशर कॉइल कनेक्ट करायचे. फर्स्ट एम आणि सी टर्मिनल शॉर्ट केले आणि इथनं प्रेशर कॉइलचं कनेक्शन घेतलं आणि जो बी टर्मिनल आहे प्रेशर कॉइलचा तो आपल्याला ज्या फेज मध्ये करंट कॉइल कनेक्ट नाही आर मध्ये कनेक्टेड आहे आणि वाय मध्ये पण आहे. रिमेनिंग कुठला फेज आहे बी तर त्या बी मध्ये याला आपल्याला शॉर्ट करायचं आहे. मग मी हा पॉइंट टाकला आणि इथे बी मध्ये त्याला शॉर्ट केलं. ओके. पर्यंत कनेक्शन समजले का? Yes, ma'am. आता सेकंड वॅटमीटरचे प्रेशर कॉइल परत एम आणि सी शॉर्ट केले. जो व्ही टर्मिनल आहे तो परत बी फेज मध्ये आपण इथे शॉर्ट केला. म्हणजे इथे किती टर्मिनल आले आर फेजचा जे W1 आहे त्याचा व्ही टर्मिनल शॉर्ट झाला इथे आणि W2 आहे त्याचा व्ही टर्मिनल
इथे शॉर्ट झालेला. क्लिअर अप टू दिस कनेक्शन समजले इथपर्यंत? Yes, ma'am. कनेक्शन समजले का? Yes, ma'am. ओके, आता आपल्याला लोड कनेक्ट करायचा. आर फेज घेतला. आर आता सपोज हा तुमचा बी फेज इथे, त्याचा इम्पेडन्स इन्फिनिटी ड्रॉप होते. हा झाला त्याचा इम्पेडन्स. बी फेज घेतला, डायरेक्टली तुमच्या इथे कनेक्टेड झाला. आणि वाय फेज आहे तो इकडे असं आपण जम्पर टाकून इकडे वाय फेजचे कनेक्शन केले आणि ते लोडला डायरेक्टली कनेक्ट करून दिले. हा जो फर्स्ट आहे हा तुमचा W1 हा सेकंड वॅटमीटर आहे. किती आहे? W2. W1 आणि W2. आता आपल्याला याच्यात थ्रू जे काही करंट आणि व्होल्टेजच्या व्हॅल्यू द्यायच्या त्याचे नोटिफिकेशन द्यायचे. करंट फ्लोइंग टू आर फेज इज रिप्रेझेंटेड बाय, टेल मी फ्रॉम युअर साइड. मी इथे काय लिहिणार आहे? करंट फ्लोइंग टू आर फेज. काय नोटेशन लिहू त्यासाठी बोला. IR. IR. व्हेरी गुड. I suffix R. Then similar. Current flowing through Y phase. Tell me. IY. I. Exactly correct. I suffix Y. Then next. B. IB. I suffix B. हे झाले तुमचे नोटेशन फॉर द रिस्पेक्टिव्ह करंट फ्लोइंग थ्रू रिस्पेक्टिव्ह फेज R, Y अँड B. सेम आता आपल्याला प्रेशर कॉइलचं जे व्होल्टेज आहे सेन्स होणार आहे त्याच्या अक्रॉसच्या व्हॅल्यू इथे रिप्रेझेंट करायच्या. व्होल्टेज अक्रॉस दिस प्रेशर कॉइल, पहिल्या प्रेशर कॉइलच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज त्याची व्हॅल्यू इथे सपोज मी नोट करतो. काय येणार आहे? व्ही. फर्स्ट एंड कुठे कनेक्टेड आहे प्रेशर कॉइलचं? कुठल्या फेजला कनेक्टेड आहे? R. आणि लास्ट कुठं कनेक्टेड आहे? B. बी. म्हणून मग आर बी. हे समजलं तर कसं घेतलंय? व्ही व्होल्टेजचा फर्स्ट पॉईंट जिथे कनेक्टेड आहे तो फेज पहिले घ्यायचा आणि लास्ट पॉईंट जिथे कनेक्टेड आहे तो लास्टला घ्यायचा. म्हणून व्ही आर बी हे ह्या प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. सिमिलरली फॉर दी सेकंड वॅटमीटर. आता ह्या प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला बघायचं. त्याची व्हॅल्यू सपोज मी इथे घेते. फर्स्ट काय मग व्ही बोला आता तुमच्या साईडने सांगा. फर्स्ट पॉइंट कुठे कनेक्टेड आहे प्रेशर कॉइलचा? YB. वाय बी. व्हेरी गुड. वाय आणि दुसरा बी. B. व्ही आर बी इज दी voltage of pressure coil of first wattmeter W1. VYB is the voltage of pressure coil or voltage across pressure coil of W. Clear? Yes, ma'am. आता याच्यावरून आपल्याला कनेक्शन म्हणजे आता जर आपल्याला सपोज याच्या थ्रू पॉवर मेजर करायची बॅलन्स लोड साठी, म्हणजे इथे पण 3 व्हॅल्यू आहे, इथे पण 3 आहे आणि इथे पण 3 आहे, म्हणजे प्रत्येक फेज वरती इक्वल लोड असेल तर आपण इक्वेशन काय लिहितो? टोटल डब्ल्यू टी इज इक्वल टू W1 प्लस W2. याचं आपण इक्वेशन लिहितो 2 वॅटमीटर मेथड साठी. याचं एक डेरिवेशन आहे, ते कसं ऑप्टेन झालं हे इक्वेशन मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. फायनल आपण जर प्रॅक्टिकली मेजर करत असलो तर 2 वॅटमीटर मेथड जर असेल तर त्यासाठी W2 इज इक्वल टू WT इज इक्वल टू W1 प्लस W2 असं इक्वेशन घेतो.
क्लिअर? Yes, ma'am. हे जेव्हा पहिले तुम्हाला फेजर डायग्राम शिकायला लागेल. फेजर डायग्राम करून अँगल मेजर करायचा असतो. अँगल मेजर करून झाला की मग आपल्याला डेरिव्हेशन प्रूव्ह करायचंय. ही डायग्राम फर्स्टली सगळ्यांनी नोट करून घ्या, जेणेकरून मग मला फेजर डायग्राम दुसऱ्या पेजवरती ड्रॉ करायची आहे. नोट केली डायग्राम सगळ्यांनी नोटबुक मध्ये? Yes, ma'am. फॉर ड्रॉइंग द फेजर डायग्राम सायमल्टेनियसली मी इथे बोर्डवरती डायग्राम ड्रॉ करेल, तुम्ही नोटबुकला ड्रॉ करायची, तरच ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल. RYB हे 3 फेजेस आहे, 120च्या डिस्प्लेसमेंटनी ड्रॉ करायचे. फर्स्टली VR, then last second one VY and last ला VB. हे 3 वेक्टर मी 120च्या डिस्प्लेसमेंटनी ड्रॉ करून घेतलेले. तिघांमध्ये अँगल किती आहे? इथे 120, इथे पण 120 आणि इथे पण 120. फर्स्ट स्टेप ड्रॉ केली सर्वांनी. ड्रॉ द वेक्टर VR, Yes, VY ma'am. and VB at 120 displacement to each other. Then draw the respective current of each phase. जनरली आपला लोड हा इंडक्टिव्ह असतो. म्हणजे आपण जर डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व केलं तर इंडक्शन मोटर, फॅन वगैरे हा लोड जर आपण कन्सिडर केला तर तो इट इज कन्सिडर्ड ॲज अ इंडक्टिव्ह लोड. त्यासाठी आपण IR हा लॅगिंग मध्ये ड्रॉ करणार. लॅगिंग ड्रॉ केला तर आपण इंडक्टिव्ह लोड रेफर केलाय, म्हणून IR हा लॅगिंगचा वेक्टर इंडक्टिव्ह लोड साठी ॲट अन अँगल फाय ड्रॉ करायचा. देन सिमिलर फॉर दी Y and B फेज. इथे पण लॅगिंग मध्ये हा तुमचा लॅगिंग मध्ये हा मी इथे दुसरा वेक्टर ड्रॉ केला. IY at an angle of phi. Okay. Similarly here IB at an angle phi. इकडे ड्रॉ केली सगळ्यांची डायग्राम. लॅगिंग ने Yes, IY, IB आणि IY हे ड्रॉ करून घ्या सगळ्यांनी. क्लिअर अप टू दिस? yes, ma'am. ओके. देन आता आपल्याला ड्रॉ करायचे तुमचे ड्रॉ केले, त्याच्यातून आपल्याला लाईन व्होल्टेजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. फर्स्ट वॅटमीटर हे W1 तुमचा R फेज मध्ये कनेक्टेड. त्याच्यासाठी तो व्होल्टेज काय होतो प्रेशर कॉइलच्या अक्रॉस VRB असं व्होल्टेज तुम्ही नोट केलं. आणि याचं सिम्प्लिफिकेशनने आपण काय मायनस मध्ये कसं लिहितो? VR मायनस जो नंतरचा असतो त्याला मायनस सांगितलं VB. हे फर्स्ट इक्वेशन आपण घेतो. जो W2 आहे त्याच्यासाठी तो प्रेशर कॉइलच्या अक्रॉस व्होल्टेज काय होतं सांगा? VYB. YB. बरोबर, एक्झॅक्टली का Y आणि हा तुमचा B. मग त्याला पण ह्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहायचंय. तर काय इक्वेशन मग VY minus VB. मायनस VB याचं इक्वेशन आपल्याला नोट करायचे. आता तुम्हाला जी फेजर डायग्राम दिसते त्याच्यामध्ये प्लसचे वेक्टर आहे पण मायनसचे वेक्टर आहे का इथे कुठे दिसताय का? No, ma'am. नाही. तर मग मायनसचे वेक्टर करण्यासाठी काय करायचं? जो पॉझिटिव्हचा वेक्टर आहे त्याला रिव्हर्स मध्ये एक्सटेंड करायचं की तो मायनस मध्ये कन्वर्ट होतो.
मग आपल्याकडे आता प्लस व्हीबी आहे. मग मायनस व्हीबी ऑप्टेन करण्यासाठी त्या व्हीबीला रिव्हर्स मध्ये एक्सटेंड करायचं एक्झॅक्टली मिडलवर. मग मायनस मध्ये हा व्हीबी मी एक्सटेंड केला इथे आणि त्याला नेम दिलं मायनस व्हीबी. काय केलं समजलं का? काय केलं मी इथे जो प्लस व्हीबी होता इथला हा वेक्टर याला एक्झॅक्ट रिव्हर्स मध्ये मायनसला एक्सटेंड केलं. ठीक आहे, इथपर्यंत झाली सगळ्यांची डायग्राम. Yes, ma'am. त्यानंतर आता आपल्याला हे इक्वेशन ऑप्टेन करायचे. लॉ पॅरलॉग्रामने ह्या दोन वेक्टरचे ऍडिशन करायचे व्ही आर आणि मायनस व्ही बी. ऍड दीज टू वेक्टर बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलॉग्राम. ही जी लाईन आहे याला पॅरलल लाईन इथून ड्रॉ करायची इक्वेशन. VRB हा आपल्याला वेक्टर ऑप्टेन करायचा आहे. VRB कसा ऑप्टेन होईल? लॉ ऑफ पॅरलॉग्रामने ह्या दोन वेक्टरची ऍडिशन केली. हा इथे मी पॅरलल याच्या पॅरलल इथून वेक्टर ड्रॉ केला आणि याला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ केला. आणि त्यांचा रिझल्टंट मी एक्झॅक्ट इथून मिडल वरनं त्यांचा रिझल्टंट वेक्टर मी इथे ड्रॉ केला. हा जो वेक्टर भेटलाय त्याचा ओव्हरऑल आहे तो व्ही आर बी. काय केलं म्हणजे का हा व्ही आर पॉझिटिव्हचा आणि हा निगेटिव्हचा व्ही बी लॉ ऑफ पॅरलॉग्रामने त्यांची ऍडिशन केली. क्लिअर झालंय का सगळ्यांचं? आलंय का तुम्ही वेक्टर लॉ ऑफ पॅरलॉग्रामने? Yes, ma'am. ओके. सिमिलरली आपल्याला W2 चं इक्वेशन काय होतं? VYB इज इक्वल टू VY मायनस VB प्लस VY आहे आपल्याकडे इथे आणि मायनस VB इथे. तर आपल्याला इकडे वरती लॉ ऑफ पॅरलॉग्रामने त्यांची ऍडिशन करावं लागेल. मी हा एक्सटेंड केला. आता वरती मला स्पेस नाहीये तर तुम्ही काढताना फक्त व्यवस्थित ड्रॉ करायचं तिथे. आणि हा मायनसचा वेक्टर दोघांची लॉ ऑफ पॅरलॉग्रामने ऍडिशन केली आणि त्यांचा रिझल्टंट वेक्टर मी इथे ड्रॉ केला. ही जी इक्वेशन भेटले इथे तुमचा VYB असणार. तर मला स्पेस थोडीशी कमी पडली पण तुम्ही ते नीट करा. काढलाय दुसरा वेक्टर मायनस Yes, ma'am. व्हीबी आणि हा प्लस व्हीवाय दोघांची लॉ ऑफ पॅरलॉग्रामने ऍडिशन केली. क्लिअर? ही टोटल फेजर डायग्राम आहे. त्याच्यावरून आपल्याला अँगल फाइंड आउट करायचे. इथपर्यंत समजलं का सर्वांना? Yes, ma'am.